जय सियाराम मंडळी, आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. जे माझ्या भगवान भोलेनाथाची आराधना भक्ती साधना करतो आजच्या दिवशी, त्या माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये त्याला काळ सुद्धा काही करू शकत नाही. कारण आजचा दिवस म्हणजे महाकालाचा दिवस आहे. मृकुंड नावाचा एक राजा होता. मृकुंड राजाची राणी होती, जिचं नाव होतं मरुधावती. त्या राजाच्या जीवनामध्ये धनधान्य संपन्न होतं. त्या ऋषीच्या जीवनामध्ये ऋषितुल्य होता, महर्षी होता. त्या महर्षीच्या जीवनामध्ये धनधान्य संपन्न जीवन त्याचं होतं, ऐश्वर्य भरपूर त्याच्या जीवनात होतं. पण त्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये मुलबाळ नव्हतं. सज्जना हो, हिमालयामध्ये गेले दोघं नवरा बायको. हिमालयामध्ये जाऊन माझ्या भोलेनाथाची आराधना केली, साधना केली, तपश्चर्या केली. भोलेनाथ प्रसन्न झाले. बोला म्हणे, ऋषीवर्य काय पाहिजे तुम्हाला सांगा. त्या मृकुंड ऋषीने भोलेनाथाला विनंती केली, देवा आमच्या पोटी संतान नाही. लक्ष देऊ नाही का? आमच्या पोटी संतान नाही, आम्हाला मुलबाळ नाही, कृपा करून आम्हाला मुलबाळ द्या. महाशिवरात्रीच्या दिवशी आराधना केली. भोलेनाथ प्रगट झाले, प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला. म्हणले तुम्हाला मुलगा पाहिजे, ठीक आहे. कसा मुलगा पाहिजे सांगा, मी तुम्हाला मुलगा देणार आहे. पण ऐका, एक मुलगा असा तुम्हाला मिळेल ज्याचं आयुष्य हजारो वर्ष असेल, पण तो मूर्ख मुलगा असेल. आणि एक मुलगा विद्वान असेल, पंडित असेल, पण त्याचं केवळ 16च वर्षाचं आयुष्य असेल. तुम्ही ठरवा, तुम्हाला हजारो वर्ष जगणारा मूर्ख मुलगा पाहिजे का 16 वर्ष जगणारा विद्वान पंडित मुलगा पाहिजे. त्यावेळेला त्या महर्षीने, त्या ऋषीवर्यांनी हात जोडून भोलेनाथाला विनंती केली, देवा हजारो वर्ष जीवन जगणारा मूर्ख मुलगा स्वीकारण्यापेक्षा 16 वर्ष जगणारा विद्वान पंडित मुलगा आम्हाला तुम्ही द्या. आणि सज्जनाओ, त्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये माझ्या भोलेनाथाने सुंदर एक बाळ त्यांच्या जोडीमध्ये टाकलं. बाळाचा जन्म झाला, आनंद उत्सव साजरा झाला. मुलगा हळूहळू मोठा होऊला. अत्यंत तेजपुंज तो मुलगा, अत्यंत दैदिप्यमान असलेला तो मुलगा. अत्यंत कमी दिवसामध्ये त्याने आपल्या माता पित्याला संतुष्ट केलं, गावाला संतुष्ट केलं. त्याची ख्याती सगळ्या जगामध्ये पसरली. नाव त्या मृकुंड ऋषीने आपल्या मुलाचं नाव ठेवलं मार्कंडेय. लक्ष द्या, अत्यंत दुर्मिळ कथा ही तुमच्या समोर मी सांगतोय. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. सज्जना हो, मी सुरुवातीला बोललो, आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस माणसाच्या जीवनातून भराभर निघून जातात. तसं त्या मुलाच्या सहवासामध्ये सज्जन हो, 16 वर्षाचं त्याचं आयुष्य होतं. बघता बघता 16 वर्षाचा काळ कसा संपला कळला सुद्धा नाही त्या मायबापाला. 3च दिवस शिल्लक राहिले. कालावधी पूर्ण होण्यासाठी 3 दिवस बाकी होते. आणि दोघा मायबापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. दोघं मायबाप रडू लागले. मुलगा बाहेरून आला, पाहिलं तर दोघा मायबापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. मुलगा मायबापाच्या जवळ गेला आणि विचारू लागला, बाबा आई का रडताय तुम्ही? काय कारण आहे तुमच्या रडण्याचं? त्यावेळेला रडत रडत त्या मायबापाने सांगितलं, अरे बाळा, 3 दिवसानंतर तुझं आयुष्य संपणार आहे आणि तू आम्हाला या जगातून कायमचा आमच्यापासून निघून जाणार आहेस. एवढा सुंदर, एवढा सिलवान, एवढा गुणवान, एवढा आज्ञाधारक मुलगा आज आमच्या जीवनामधून निघून जाणार ना, म्हणून आजच आमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत बघ. त्यावेळेला त्या मुलानं सज्जन हो आपल्या माय बापाला धीर दिला. मुलगा म्हणला, बाबा काळ जर मला उद्या परवा नेण्यासाठी मला तो काळ येणार असेल, ते तर ठरलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते होणारच जर असेल,
तर येणाऱ्या परिस्थितीसाठी रडत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीचा सामना करणं कधीही श्रेष्ठ असतं. परिस्थिती कशी आली हे आपल्या हातात नसतं मायबाप. देवाने आपल्या जीवनात सुख द्यावं की देवाने आपल्या जीवनात दुःख द्यावं हे आपल्या हातात अजिबात नाही. आपण आपल्या पद्धतीने कर्म करत राहणं, चांगलं कर्म आपण करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. मुलगा माय बापाला म्हणला, बाबा चिंता करू नका, जर तो काळ मला नेण्यासाठी येणार असेल, काळ जर मला घेऊन जाणार असेल तर मी महाकाळाच्या शरण जातो, महाकालाला मी शरण जातो. काल जर माझ्या जीवनात येणार असेल. गंगेच्या किनारी तो मुलगा गेला, वाळूचं शिवलिंग त्या मुलानं बनवलं आणि शिवलिंग बनवून त्या भोलेनाथाची आराधना मुलगा करू लागला. त्याच्या आयुष्याचा कालावधी संपला आणि यमाने सज्जनाहू आपल्या दूताला त्या मुलाला आणण्यासाठी पाठवलं. यमाचे दूत त्या मुलाला घेण्यासाठी आले. त्यावेळेला तो मुलगा भगवान भोलेनाथाच्या चिंतनामध्ये, भजनामध्ये ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप तो मुलगा करत होता. श्री शिवाय नमस्तुभ्यम. अखंड त्या मुलाच्या मुखामधून नामस्मरण चालू आहे आणि त्या मुलाच्या शरीराला यमाच्या दूतानं स्पर्श केला तर वीज कडाडावी सज्जन होत असा करंट त्या यमाच्या दूताला बसला. यमाचे दूत मागे गेले, यमाला सगळी हकीकत सांगितली. स्वतः यमराज म्हणले मी जातो आणि त्याला घेऊन येतो. यमराजाने घोड्यावर बसले. यमराज आणि त्या मुलाला नेण्यासाठी आले. मुलगा जवळ बसलेला आहे. त्याला कळालं सज्जन हो, त्या मुलाला ज्या वेळेला यमराजाने आपला पाश, आपल्या हातातला चाबूक त्याने त्या मुलाला मारला आणि त्या पाशामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला समोर असलेल्या शिवलिंगाला त्या मुलानं कडकडून मिठी मारली. भोलेनाथाला त्या मुलानं मिठी मारली. पुन्हा दुसरा तो पाश घेतला, त्या यमानं त्या पोराच्या अंगावर मारला आणि त्या शिवलिंगासहित त्या मुलाला त्या पाशामध्ये बांधल्याबरोबर सज्जन हो, वीज कडाडावी तसं ते शिवलिंग दुभंगल्या गेलं. त्या शिवलिंगामधून माझ्या भोलेनाथ प्रगट झाले. भयानक रुद्रावतार माझ्या भोलेनाथानं प्रगट केला आणि त्याच क्षणाला सज्जन हो, रुद्रावतार धारण करून त्या काळाला, त्या यमाला माझ्या भोलेनाथानं सज्जन हो जमिनीवर पालथा पाडला. छातीवर, त्याच्या छाताडावर लाथ मारली आणि हातातला त्रिशूळ भोलेनाथाने त्या यमाच्या, त्या काळाच्या छाताडात मारला. यमराजाला सज्जन हो, यमाला सुद्धा यमसदनी पाठवलं माझ्या भोलेनाथाने, महाकाळाने. आणि त्या बाळाला आशीर्वाद दिला, बाळा आज तू मला शरण आलास ना, तर आज तुला मी आशीर्वाद देतो. 16 वर्ष नाही, आता इथून पुढे मी तुला अमरत्वाचा आशीर्वाद मी तुला देतो. यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू जिवंत राहशील. स्व इच्छा मरणाचा आशीर्वाद मी तुला देतो. तुला जेव्हा वाटेल तेव्हाच तुझा मृत्यू होईल, अन्यथा नाही. आणि सज्जन हो, या जगाची व्यवस्था राखण्यासाठी पुन्हा माझ्या भोलेनाथानं त्या यमाला जिवंत केलं, त्याला नसीहत दिली की इथून पुढे महाशिवरात्रीच्या दिवशी माझी भक्ती करणाऱ्या भक्ताकडे जर तिरप्या नजरेने बी जर काळा यमा तू जर पाहिलंस तर तुझी गाठ माझ्या सोबत आहे. म्हणून सज्जना हो, शिवरात्रीच्या दिवशी भक्ती जर आपण आपल्या जीवनात केली तर आपल्याला काळ सुद्धा काही करू शकत नाही.